नमस्कार. तर हा व्हिडिओ मीन राशीच्या लोकांसाठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटतंय का की कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नाहीये? काही लोक तुमच्यापासून दूर जात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण वाढला आहे. निर्णय घेताना सतत संभ्रम निर्माण होतोय. आरशात स्वतःकडे बघितल्यावर मी आधीसारखा राहिलो नाही किंवा राहिले नाही असं वाटतंय का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 27 जुलैपासून 11 डिसेंबरपर्यंत शनी महाराज वक्री होणार आहेत आणि मीन राशीसाठी हा साधा गोचर नसणार आहे. कारण तुमच्याच राशीच म्हणजे प्रथम भावात शनी महाराज वक्री होत आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वापासून ते करिअरपर्यंत अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला बदल जाणवू शकतो. आता सगळ्यात पहिलं बघूया वक्री शनी म्हणजे काय. तर शनी प्रत्यक्षात उलटा चालत नाही, तर पृथ्वीच्या गतीमुळे तो मागे जात असल्यासारखा दिसतो. पण ज्योतिषशास्त्रात वक्री शनी म्हणजे स्वतःकडे पाहण्याची वेळ. हा काळ तुमच्या कर्माचा आढावा घेण्याचा असतो. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करायला लावणारा काळ आहे. जे चुकीचं आहे ते बदलायला लावणारा काळ आहे. मीन राशीसाठी सर्वात मोठी गोष्ट कोणती? तर सध्या शनी तुमच्या प्रथम भावात आहे आणि त्यातही 7.5चा मधला टप्पा सुरू आहे. प्रथम भाव म्हणजे व्यक्तिमत्व, आरोग्य, आत्मविश्वास, विचार करण्याची पद्धत आणि समाजातील तुमची ओळख. म्हणूनच अनेक मीन राशीच्या लोकांना असं वाटू शकतं की पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिलेला नाही. लोक मला समजून घेत नाहीत, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, छोट्या गोष्टींचाही ताण येतोय, स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये. जर असं होत असेल तर अजिबात घाबरू नका. कारण हा शनी तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी येत आहे. शनीच्या 3 दृष्टी असतात, 3री, 7वी आणि 10वी. 3री दृष्टी पडत आहे तुमच्या 3ऱ्या भावावरती. हा भाव धैर्य, संवाद, लहान प्रवास, सोशल मीडिया, मार्केटिंग, बहीण भाऊ, लहान बहीण भाऊ आणि मेहनतीचा असतो. याचा अर्थ तुमची मेहनत वाढेल, यश उशिरा मिळेल, भाऊ बहिणींसोबत मतभेद होऊ शकतात. कंटेंट क्रिएटर असाल तर सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळेल, पण अचानक एखादा व्हिडिओ मात्र तुमचा मोठा चालू शकतो. शनी सांगतो की हार मानू नकोस, सातत्य ठेव, कन्सिस्टन्सी ठेवाल तर नक्की यश मिळेल. आता शनीची 7वी दृष्टी पडत आहे तुमच्या सप्तम भावावरती. या भावातून आपण विवाह, जोडीदार, भागीदारी, सार्वजनिक संबंध किंवा बिझनेस पार्टनरशिप या गोष्टी पाहतो. तर या काळात नात्यांची खरी परीक्षा होणार आहे. जे नातं खोटं आहे ते तुटू शकतं आणि जे खरं आहे ते अधिक मजबूत होईल. व्यवसायात भागीदारी करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. अनेकांना वाटेल की जोडीदार बदलला आहे, पण अनेकदा बदल समोरच्यात नसून आपल्या अपेक्षांमध्ये झालेला असतो. याच्यानंतर शनीची 10वी दृष्टी पडत आहे तुमच्या 10व्या भावावरती. या भावातून आपण करिअर, नोकरी, व्यवसाय, समाजातील प्रतिष्ठा बघतो. याचा अर्थ वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अधिक जबाबदारी टाकू शकतात. प्रमोशन उशिरा मिळेल पण नक्की टिकेल. व्यवसायात जुने ग्राहक तुमच्याकडे परत येतील. मेहनत जास्त पण परिणाम थोडा कमी किंवा उशिरा असं म्हणू शकतो. एक लक्षात ठेवा, शनी प्रामाणिक मेहनतीचं फळ नक्की देतो. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत या काळात काय काळजी घ्याल? तर अनावश्यक खर्च टाळा, मोठे कर्ज घेऊ नका, जुनी गुंतवणूक तपासा. या काळात बचत करणे हे सगळ्यात मोठे उत्पन्न ठरू शकते. शनी वक्री होण्याच्या काळात आरोग्य कसं असेल? तर झोप कमी होईल, मानसिक थकवा जाणवेल, हाडे, सांधे, गुडघे किंवा पायांमध्ये त्रास होईल. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. शनी नेहमी सांगतो की शरीराकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मोठी किंमत मोजावी लागू शकते. या काळात तुम्ही कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत. तर कोणालाही कमी लेखू नका, खोटं बोलून फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका, तुमची कामं पुढं ढकलू नका, रागात कुठलाही निर्णय घेऊ नका आणि नकारात्मक विचारांमध्ये अजिबात अडकून राहू नका. उपाय काय कराल? तर दर शनिवारी शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा लावा, हनुमान चालीसा रोज वाचत चला, कष्ट करणाऱ्या व्यक्तींचा किंवा मजूर वर्गाचा आदर करा, काळे तीळ किंवा उडीद हे अन्नदान म्हणून करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, शनीला कुठल्याही दान, पुण्य, मंत्र यांपेक्षा कर्म जास्त प्रिय आहे आणि माझाही त्याच गोष्टीवर विश्वास आहे. त्यामुळे कर्म करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करा. शक्य असेल तर दशरथकृत शनी स्तोत्र रोज वाचा. मीन राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही आहे तर तुम्हाला घडवण्यासाठी येणार आहे. जर तुम्ही संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवलं तर 11 डिसेंबर नंतर याच मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. शनी कधीच अन्याय करत नाही, तो फक्त आणि फक्त कर्माचा हिशेब करतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मीन राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की सेंड करा आणि तुमच्या राशीबद्दलच्या अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीबद्दल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.